श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली या चॅनलवर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत, अभिनंदन आहे. श्री स्वामी समर्थांची 3 दिवसीय उपासना मंत्र आणि उपाय सहित. आपल्या जीवनामध्ये कितीक अडथळे येतात, संकट येतात, अपयश येतो, मानसिक अस्वस्थता होऊन जाते किंवा आपण वाट चुकून जातो. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे आणि तो मार्ग आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाशी सेवा. श्री स्वामी समर्थ सद्गुरू आहेत. मनापासून उपासना केली तर जीवन 100% बदलेल, हा विश्वास ठेवा. आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 3 दिवसाची प्रभावी सेवा आणि 3 दिवसाच्या प्रभावी सेवामध्ये उपाय सुद्धा आहे, म्हणून आपण व्हिडिओ पूर्ण पहा. ही सेवा जी आहे ती प्रभावी आहे आणि ही अतिशय सहज पण आहे. ह्याचे तीव्र परिणाम सुद्धा देते. आपल्या जीवनामध्ये जर काही जास्त त्रास आहे तर ही 3 दिवसीय उपासना अशी आहे आणि हे उपाय असे आहे जे तीव्र परिणाम देतात, म्हणजे लवकरात लवकर परिणाम देणारे आहेत. मला मराठी येत नाही, बोलता बोलता चुकून जाते. आपण उपासना केव्हा करतो? जेव्हा सगळे मार्ग बंद होऊन जातात, जेव्हा रोज समस्या वाढतच चालल्या असतात, जेव्हा घरात वादविवाद असतात, नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते, जेव्हा आपल्याला मानसिक शांतता मिळतच नाही, जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला आर्थिक स्थैर्य मिळत नाही, जेव्हा काम होता होता थांबून जातात, अशा वेळी मनापासून ही उपासना केली तर 100% फरक तुमच्या डोळ्यात देखील जाणून जाईल. विश्वास ठेवून नियमाचे पालन करून ही 3 दिवसीय उपासना आपल्याला करायची आहे. या उपासनामध्ये 3 उपाय सुद्धा सांगितले आहे, तर आपण शेवटपर्यंत पाहिले. आपल्याला पहिल्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा साधं पाणी प्लस तुळशी घालायची आहे. यात आपल्या पाण्यामध्ये गंगाजल टाका आणि गंगाजल नसेल तर तुळशी घाला. त्यानंतर घरातली आपली जी नियमानुसार देवाची पूजा आहे, आपल्या कुलदेवताची पूजा आहे, आपल्या गणपतीची पूजा आहे, कारण की जो पण आपण कोणची उपासना करतो त्याच्यामध्ये आपले कुलदैवत आणि गणपती आवश्यक रूपाने असतातच असतात. आपण त्यांना घेऊनच पूजा करतो, म्हणून आपल्या नियमानुसार आपण जी कुलदेवताची पूजा, गणपतीची पूजा करायची आहे. त्यानंतर स्वामीची प्रतिमा किंवा फोटो ठेवायचा आहे, त्याच्यावर फूल व्हायचे आहे, इत्र व्हायचं आहे, दिवा लावायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला संकल्प घेऊन मंत्र जो आपण सुरू करूया त्या मंत्राच्या आधी आपल्याला हा मंत्र आणि एक प्रार्थना करायची आहे. हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः, आणि प्रार्थना करायची आहे, स्वामी माझे मन, माझे जीवन, माझ्या चुका मी सर्व तुझ्या चरणी अर्पण करत आहो. मला नव्याने सुरुवात करायला मदत करा. त्यानंतर आपल्याला ध्यान ठेवायचं आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणून आपल्याला स्वामी चरणी ध्यान लावायचं आहे. विश्वास ठेवून म्हणा, स्वामी तूच माझा आधार आहे. आणि आता आपण 108 वेळा विशेष कृपा प्राप्तीसाठी हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय मंत्र सिद्धि देहि में संकट हर हर कृपा कुरु स्वाहा. ओम श्री स्वामी समर्थाय मंत्र सिद्धि देहि में संकट हर हर कृपा कुरु स्वाहा. ओम श्री स्वामी समर्थाय मंत्र सिद्धि देहि में संकट हर हर कृपा कुरु स्वाहा. अडचणीत जर आपण अडचणीत आहे ना, तर मनातल्या मनात या मंत्राला 21 वेळा आपल्याला म्हणायचं आहे.
हे 21 वेळा म्हटल्यावरही आपल्याला चमत्कारिक परिणाम पाहायला मिळतात. सायंकाळच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस 1 ताटात दिवा घ्यायचा आहे, हार घ्यायचा आहे, थोडे तांदूळ घ्यायचे आहे. स्वामींना सांगा काय सांगायचं आहे. स्वामींच्या पायाशी हात लावायचा आहे. स्वामींच्या चरणी हात लावून जो वरती मंत्र दिला आहे या मंत्राला आपल्याला म्हणायचं आहे आणि सांगायचं आहे, स्वामी राया माझ्या जीवनात प्रकाश दे, दिशा दे आणि माझे मार्ग सोपे कर. त्यानंतर स्वामींना हार, फूल, अक्षदा आपल्याला अर्पण करायचं आहे. आता आपण हे काही उपाय पण करू शकतो. हे उपाय जे आहे, हे उपाय आपल्याला घरात घंटा किंवा घंटी वाजवायची आहे. ती घंटी आपल्याला सकाळी 9 वाजता वाजवायची आहे. घरात सकाळी 9 वाजता फक्त 3 वेळा घंटी वाजवायची आहे आणि म्हणा, स्वामी समर्थ, नकारात्मक जी पण आहे घराच्या आतमध्ये ती नकारात्मकता नाश होऊ दे. ही कृती आपल्याला घरच्या वातावरणामध्ये दिव्यता आणते. म्हणून हा उपाय आपण सकाळी 9 वाजता करू शकता, 3 वेळा घंटी वाजवून. त्यानंतर आपण या 3 दिवसामध्ये जो आपण 3 दिवस ही उपासना करत आहोत संकल्पपूर्वक, त्या 3 दिवसातल्या कोणत्याही दिवशी 1 नारळ स्वामींच्या फोटो पुढे ठेवायचं आहे आणि मनोभावे मागणी करायची आहे. स्वामी, या नवसाचा मी मान राखेन, कृपा कर. काम पूर्ण झाल्यावर मंदिरात नारळ अर्पण करीन. हे स्वामींना आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर स्वामींचा फोटो पलंगा शेजारी ठेवायचा आहे. रात्री झोपण्यापूर्वी त्यांच्या डोळ्यात बघा. फक्त 3 वेळा म्हणा, माझ्या संरक्षणासाठी तूच आहेस, माझ्या पाठीशी राहा स्वामी. त्यांनी मनात आणि घरात आपल्या जीवनात शांतता येईल. आणि त्यानंतर जेव्हा हे 3 वेळा आपण म्हटल्यानंतर स्वामी जप करत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ करता करता आपण आरामाने झोपायचं आहे, सगळं स्वामी चरणी सोपून. हे खूप सरळ पण विशेष प्रभावी उपाय आहे. आपण एकदा नक्कीच करून पहा. आपल्याला व्हिडिओ आवडलास तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांच्या चरणी प्रणाम. श्री स्वामी समर्थ.